आणि मुद्दाम आवर्जून सांगण्यासारखं मला आढळलं ते असं की फक्त मुलाच्या जन्माचं कौतुक नाही, तर जिला आपण पूर्वीची अडाणी स्त्री, जिला काही कळत नाही असं आपण जिला समजतो, त्या स्त्रीनं त्या वेळेला सुद्धा मुलीच्या जन्माचं मनापासून स्वागत केलेलं आपल्याला ओव्यांमधनं दिसतं. त्यातल्याच काही मनलोभस ओव्या मी आता तुमच्या पुढे सादर करते. माझ्या बाई अंगणात सांडली ग दूध पोळी, जेविली तिचा फेकळी, लाडुली माझी लेक बाई, लाडक्या लेकीच मी हो. बघा, लाडक्या मुलीचं नाव किती कौतुकानं ठेवते आई ती. लाडक्या लेकीच मी हो, नाव ठेविल बिजली, केशरी दुधामध्ये जणू खडी साखर की हो भिजली. मग अशा आपल्या लाडक्या लेकीला ती म्हणते, कामं मात्र भरपूर नका हा सांगू, तिचा नाजूक जीव लक्षात घ्या. ती म्हणते, लाडक्या लेकीला माझ्या काम हलकस सांगा, लाडक्या लेकीला माझ्या काम हलकस सांगा, धुणी भांडी नको नको, देवपूजेला पाणी मागा. वा वा. आणि ह्याच्या पुढच्या ओवीमध्ये तर ती आपल्याला मुलापेक्षा मुलगी जास्त का आवडते याचं एक अगदी गमतीशीर कारण आहे बरं का. म्हणजे आत्ताच्या काळात आपल्याला त्या कारणाचा अंदाज सुद्धा येणार नाही. ती म्हणते, लेका परिस मैना माझी मला ग आवडती. आता मैना कोण असं वाटेल नाही का तुम्हाला, सांगायचंच राहिलं. अहो, लोकसाहित्यामध्ये मुलीला मैना म्हणतात आणि मुलाला राघू म्हणतात. तर ती म्हणते, लेका परिस मैना माझी आवडती, अहो राघू जातो शाळेला ग, मैना माझं मन जाणती. आता त्या वेळच्या आपल्या मैनाबाई शाळेत जात नव्हत्या ना, तेव्हाची ती ओवी. आताच्या आपल्या मैनाबाई फार अंतराळात झेप घ्यायला लागल्या आहेत, ती गोष्ट वेगळी. मग अशा या लेकीला जिनं प्रेमानं वाढवलं, तिला जावई सुद्धा कसा अगदी तोला मोलाचा हवा नाही का. अहो, वाटेवरच्या पोराला का द्यायची आपली लाडाची लेक. त्यामुळे जावई कसा हवा ते ती सांगते. ज्याच्या घरी हत्ती घोडे, ज्याच्या घरी ग पालखी, त्याला देऊ म्हणते बाई, मैना माझी ग लाडकी. अशा ह्या मैनेचं सगळंच तिला अगदी कौतुकाचं वाटत राहतं. तिचं हसणं, तिचं बोलणं, तिचं हळूहळू हळू मोठं होत जाणं, आणि इतकंच काय, तिचं साडी नेसणं सुद्धा. ती म्हणते, चंद्रकला काळी भोर. चंद्रकला म्हणजे पूर्वी जी काळ्या रंगाची, एक विशिष्ट रंगाची साडी असायची, तिला चंद्रकला म्हटलं जायचं. चंद्रकला काळी भोर, मैना नेसते सुंदर. अहो, चंद्रकला काळी भोर, मैना नेसते सुंदर, तिची बारीक कंबर, निर्या पडल्या 100. तर अशी ही लाडाची लेक, अहो कितीही वाटलं जन्मभर आपल्या घरीच ठेवावी, तरी शेवटी लग्न करून तर द्यावंच लागतं तिचं. पण ती सुद्धा बरं का, कितीही सुखानं आपल्या नवऱ्याबरोबर राहत असेल, सासरी नांदत असेल, तरी सुद्धा माहेर तिला कायम एक कौतुकाचाच विषय असतो. तिच्या मनातल्या अगदी खास खास आठवणींचं असं तिचं माहेर असतं. आणि म्हणूनच ती अगदी कृतज्ञतेनं आपल्या आईवडिलांबद्दल म्हणते, बाप्पाजी दारी उभे. परत सांगायचं राहिलंच नाही का, लोकसाहित्यात मुलांना, वडिलांना बाप्पाजी म्हटलं जातं आणि आईला मायबाई असं संबोधलं जातं. ती म्हणते, बाप्पाजी दारी उभे, मागे माझी मायबाई. बाप्पाजी दारी उभे, मागे माझी मायबाई, झाकुनीच की हो गेली, जणू मोगऱ्या मागे जाई. झाकुनीच की हो गेली, जणू मोगऱ्या मागे जाई. आणि म्हणून जेव्हा तिचा नवरा तिला तिचं सारखं माहेरचं भुणभुण भुणभुण ऐकून तिला विचारतो, अगदी कौतुकानंच बरं का, तो जेव्हा तिला विचारतो, काय ग,
हा माहेरवास माहेरवास म्हणजे काय आहे काय ते एवढं. तेव्हा ती त्याला काय उत्तर देते ते आपण बघूया. कंठ पुशित्यात, कंठ म्हणजे नवरा, कंठ पुशित्यात राणी माहेरवास कसा. तेव्हा ती म्हणते, कंठ पुशित्यात राणी माहेरवास कसा, केळीच्या पानामध्ये आंबे मोहर भात जसा. वा. बस.